नमस्कार. D9 न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. जालना जिल्ह्यातील पारध पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून शुक्रवारी 3 वेगवेगळ्या ठिकाणी मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पारध पोलिसांच्या पथकाने पिंपळगाव, रेणुकाई आणि धावडा परिसरात धाड सत्र राबवले. यामध्ये पिंपळगाव येथील हॉटेल जगदंब आणि हॉटेल पीके कॉर्नर या 2 ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर तिसरी कारवाई धावडा येथील बालाजी मार्केट परिसरात करण्यात आली. या तिन्ही कारवायांमध्ये हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पारध पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र नागरिकांमधून आता एकच मागणी होत आहे की ही कारवाई केवळ दारूपुरती मर्यादित न राहता ती इतर अवैध धंद्यांपर्यंतही पोहोचली पाहिजे. पारध परिसरात जर कुठे वरली मटका, वाळू उपसा किंवा अवैध मुरुम उत्खनन सुरू असेल तर पोलिसांनी त्यावरही अशीच जरब बसवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर आपल्या परिसरात असे अवैध प्रकार बंद असतील तर नक्कीच पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करायला हवे. पण जर आपल्या भागात अजूनही काही छुपे अवैध धंदे सुरू असतील तर आपण खालील कमेंट बॉक्समध्ये त्याची माहिती देऊ शकता किंवा पोलिसांशी संपर्क साधू शकता. D9 न्यूजच्या माध्यमातून आम्ही ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. पाहत रहा आपल्या हक्काचे चॅनल्स D9 न्यूज.